सोलापूर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे। रुग्णांना बरे करण्यासाठी असलेल्या रुग्णालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे। ए ब्लॉकमधील ड्रेनेज लाईन तुंबल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत। मागील काही दिवसांपासून ए ब्लॉकमधील ड्रेनेज लाईन बंद पडल्यामुळे सांडपाणी साचत असून परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे। विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केला आहे। छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी ए ब्लॉक मेडिसिनचा वार्ड आहे। त्या ठिकाणी जवळजवळ 350 ते 400 पेशंट ॲडमिट होतात। त्या ठिकाणचं ड्रेनेज चोकअप होऊन पूर्ण पाणी आतून बाथरूममध्ये आलंय, संडासमध्ये आलंय। रुग्णांना शौचालय जाण्याला त्रास व्हायला आहे, लघवीला जायला त्रास व्हायला आहे, दुर्गंधी पसरलेली आहे। आम्ही सार्वजनिक बांधकामकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तपासणी केली। तिने म्हणजे हे महानगरपालिकेचं काम आहे, कंपाऊंडच्या बाहेरचे ड्रेनेज भरले तर यासाठी चोकअप झालेला आहे। मी महानगरपालिकेत सुद्धा वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका दुर्लक्ष करत आहे। शेवटी आज ऑनलाईन तक्रार टाकली मी, आमचे अधिष्ठातांनी सुद्धा अजून आमचे सुप्रिटेंडेंटनी यांनी सुद्धा पत्रव्यवहार करून ऑनलाईन तक्रार दिली, तरी पण महापालिकेचे अधिकारी घेऊन बघायला तयार नाही। रुग्णालय हे आरोग्याचे केंद्र असताना येथेच अस्वच्छता आणि घाणीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर रुग्णांना बरे करण्याऐवजी त्यांचा आजार अधिक वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही बाबा मिस्त्री यांनी दिला आहे। आमचे महापालिकेचे आयुक्त जे आहेत एक डॉक्टर आहेत। डॉक्टर त्यांना माहित आहे पेशंटसाठी आपल्याला काय करावं लागतंय। कमीत कमी आयुक्त साहेबांनी हे लक्ष द्यायला पाहिजे। हे दवाखाना गरिबांसाठी आहे, सोलापूरच्या मिल कामगार, बिडी कामगारांसाठी। म्हणजे सोलापूरची परिस्थिती बाहेरचा उपचार करण्यासाठी नाही आहे लोकांची, यासाठी सिव्हिलला येतात, सिव्हिलला येऊन आपला उपचार करून जातात। यासाठी सध्याचा बाहेरचा उपचार अति महागडा आहे, यासाठी कुणीही बाहेर जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। महागाईचे दिवस आहेत, लोकांना हाताला काम नाही, पैसे नसल्यामुळे आपला सरकारी दवाखाना गाडतात। सोलापूर शहर किंवा जिल्ह्यातल्या अजून आसपासल्या जिल्ह्यातले सुद्धा रुग्ण आपल्याकडे येतात, पण ह्याचा तिने काळजी कुणालाही नाही आहे। कुठलाही लोकप्रतिनिधी नाही आहे, काय नाही। पेशंट पाठवतात, फक्त फोन करतात, बाबा पेशंट पाठवतो करा, परंतु सिव्हिलकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही। हे दुर्दैवी आमच्यासाठी। हे जेवढे लोकप्रतिनिधी मी आवाहन करतो की तुम्ही लक्ष द्या, त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त आणि अधिकारी तातडीने ते ड्रेनेजचं काम सोडवावं अशी विनंती माझी। रुग्णालयातील ड्रेनेजची समस्या नेमकी कधी सुटणार आणि रुग्णांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे।